हाय, मी पूर्वी भावे. चवदार चविष्टमध्ये आपलं स्वागत. 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन. तुम्हा आम्हा सगळ्यांमध्येच एक लहान मूल दडलेलं असतं आणि या लहान मुलाला चॉकलेट्स, पेस्ट्रीज, केक्स हे प्रकार प्रचंड आवडतात. खरं आहे ना? त्यामुळे आपल्यात दडलेल्या लहान मुलासाठी आणि त्याचबरोबर खरोखरच असलेल्या लहान मुलांसाठी आजच्या भागामध्ये घेऊन आलोय काही चवदार चविष्ट अशा मस्त रेसिपी. चॉकलेट हा एक असा प्रकार आहे जो लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना प्रचंड आवडतो. पण त्यातूनही खास करून लहान मुलांचा चॉकलेट हा जीव की प्राण असतो. म्हणून बालदिन विशेष भाग आणि त्यामध्ये चॉकलेट नाही असं होऊच शकत नाही. चला पाहूया चॉकलेटची एक खास रेसिपी, चॉकलेट बॉल्स. नमस्कार मंडळी, मी भावेश. तुम्ही आलात आज डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीजमध्ये. आज आम्ही बनवणार आहेत चॉकलेट बॉल्स. त्याचे लागणारे पदार्थ कुकीज, चॉकलेट कुकीज. आज मी घेतले ते ओरिओ कुकीज. तुम्ही कुठल्याही कुकीज घेऊ शकता. आणि त्याच्याबरोबर आपल्याला बटर लागणार आहे, ते मेल्टेड बटर. ओके. आणि चॉकलेट आपल्याला लागणार आहे ते कोटिंगसाठी. तर आता आपण बनवूया चॉकलेट बॉल्स. त्यासाठी तुम्हाला पहिले कुकीज ग्राइंड करावे लागतील मिक्सरमध्ये. जे मी चॉकलेट कुकीज घेतले आहेत ते मी मिक्सरमध्ये ऑलरेडी ग्राइंड करून ठेवलेले आहे. फक्त आपल्याला त्यात मेल्टेड बटर मिक्स करूया आता आपण. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ते एकत्र यायला पाहिजे. जसे की आपल्याला लाडू बनवतो ना आपण, तसे बॉल्स यायला पाहिजे त्याचे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तरी आता आपण ह्याचे बॉल्स बनवून घेऊया. असे आपल्याला बॉल्स बनवायचे आहेत एवढे साईजमध्ये. आणि ह्याला आपण 10 ते 15 मिनटं आपण फ्रीझरमध्ये ठेवूया, जी हे सेट होतील. आणि आपण ह्याला कोटिंग करूया नंतर. आता हे आपले बॉल्स रेडी झालेले आहेत. आता हे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायला की साधारण 10 ते 15 मिनटं. 10 ते 15 मिनटं आता झालेली आहेत आणि आपले चॉकलेट बॉल्स ऑलरेडी फ्रीजमधनं सेट होऊन रेडी आहेत. आता आपण करूया यांना चॉकलेट डिप. आता आपण डिप करूया. आता ह्यासाठी मी वापरलेलं आहे चॉकलेट, जे आहे मिल्क चॉकलेट. ते तुम्ही कुठलाही दुसरा चॉकलेटही वापरू शकता, व्हाईट किंवा डार्क. हे डिप करायसाठी आम्ही वापरतो फोक. ह्याच्यानी सोपं पडेल. ह्याच्यावर आपण हे ड्राय व्हायच्या अगोदर आपल्याला स्प्रिंकल करावे लागतील काहीतरी गार्निश. हे आपले रेडी झाले चॉकलेट बॉल्स. ह्यांना आता आपण चिलरमध्ये ठेवूया 5 ते 10 मिनटं. नंतर हे चॉकलेट सेट झाल्यानंतर रेडी टू ईट. अशा प्रकारे आपले चॉकलेट बॉल्स रेडी.